पुण्यातील खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। सकाळपासूनच 11,312 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय, परंतु पावसाच्या संततधारेमुळे तो विसर्ग वाढवण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे। विसर्ग वाढवून 15,376 क्युसेक इतका करण्यात आलाय। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खरतर या धरणांमध्ये आता हा सगळा विसर्ग वाढवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। पुणे शहराला पावसाचा येलो अलर्ट देखील देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर विसर्ग वाढवल्यानं नदीकाठी असलेल्या सगळ्या नागरिकांना सतर्कतेचा इशाराही दिला जातोय। ही दोन दृश्य आपण बघत आहोत। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। नीरा देवधर धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे सगळ्या या ज्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील प्रशासनाकडून अगोदरच दिला जातोय। खडकवासला धरणातून देखील विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। खडकवासला धरणातून सध्या 15,376 क्युसेक या वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातो। नदीकाठच्या सगळ्या नागरिकांना त्यामुळे सतर्क राहण्याचा इशारा देखील आता पुणे प्रशासनाकडून दिला जातोय। नीरा देवघर धरणाचे 5ही दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि 30 दृश्य आपण बघत आहोत। 4,500 क्युसेक वेगानं या धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय। तर तिकडे इंदापूरच्या उजनी धरणातून देखील भीमा नदीमध्ये पात्रामध्ये आता विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 50 क्युसेकनं खरतर विसर्ग होतोय। 50,000 क्युसेकनं हा विसर्ग केला जातोय। त्यामुळे भीमा नदीकाठच्या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला जातोय। पूर नियंत्रणासाठी सुरू असलेल्या विसर्गामध्ये वाढही करण्यात आली आहे। सांगलीच्या चांदोली पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे वारणा धरणातून 13,500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होतोय। त्यामुळे आता कृष्णा नदीची पाणी पातळी तब्बल 19 फुटांवर गेली आहे। धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या 4ही वक्र दरवाजांवरती वारणा नदी पात्रातील विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। सध्या धरणाच्या 4ही दरवाजांमधून 13,530 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे वारणा नदीचं पाणी पात्राबाहेर पडतंय, तर नदीकाठच्या ऊस आणि भात पिकांमध्ये पाणी शिरलंय। त्यामुळे चांदोली धरण प्रशासनाकडून नदीकाठच्या गावातील नागरिकांना सावधानतेचा इशाराही दिला जातोय। परभणीच्या माटेगाव येथील थुना नदीला पूर आलाय, त्यामुळे सुरू असलेल्या पुलाचं काम थांबलेलं आहे, तर पुलाच्या बाजूनं काढलेला पर्यायी मार्ग देखील पाण्यात गेलाय। या पावसानं नदीसह संपूर्ण परिसरातील ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत। तिकडे नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेला सहस्त्रकुंड धबधबा हा प्रवाहित झालाय। काल झालेल्या पावसामुळे पैनगंगा दुथडी भरून वाहत असल्यानं धबधब्यानं मोहक रूप धारण केलंय। सहस्त्रकुंड धबधबा नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर असल्यानं यावेळेस पैनगंगा नदीचं पात्र इथं 40 ते 50 फूट खोल असल्यानं इथं नैसर्गिक धबधबा निर्माण झालाय। पैनगंगा नदीला पाणी आलं की धबधब्याचं नयनरम्य दृश्य पाहायला मिळत असतं। सहस्त्रकुंडचा परिसर देखील श्रावण मासात हिरवाईनं नटलेला आहे। ड्रोन कॅमेऱ्यातून ही दृश्य आणखीनच विलोभनीय दिसतायत। पैनगंगा नदी दुथडी भरून वाहतीये। ही विहंगम दृश्य आपण बघतोय, सहस्त्रकुंड धबधब्याचं नयनरम्य दृश्य। धाराशिव जिल्ह्यामध्ये गेली 2 दिवस पावसानं मुसळधार अशी हजेरी लावली आहे। त्यामुळे भूम तालुक्यातील वंजारवाडी इथं आरसोली लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय, तर दुसरीकडे कळंब शहरातून जाणारी मांजरा नदी पात्र देखील दुथडी भरून वाहू लागलेला आहे। तिथं तेरणा प्रकल्प देखील आहे, त्या प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे। परंडा तालुक्यातील भांडगाव येथील विश्वरूपा नदीला पूर आल्यानं वाहतूक खोळंबली होती, मात्र पावसानं उघडीप दिल्यानं पूरस्थिती आता नियंत्रणात आल्याचं सांगितलं जात आहे। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यामध्ये सकाळपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग बघायला मिळते। चाळीसगाव शहरासह तालुक्यामध्ये मुसळधार असा पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलंय। सकाळी शाळेत जाणारे विद्यार्थी तसेच चाकरमान्यांचे मुसळधार पावसामुळे हालही झालेत। मात्र अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर चाळीसगाव तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस होत असल्यानं
पिकांना जीवदान मिळालंय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान पाहायला मिळतंय। पश्चिम घाटाच्या कुशीमध्ये विसावलेलं, धुक्याच्या दुलईत लपलेलं आणि पावसाच्या सरींनी सजलेलं एक नयनरम्य ठिकाण म्हणजेच महाबळेश्वर। इथं येताच नुसतं हवामान नाही तर मनाचं वातावरणच बदलून जातं। तिथलं हे नयनरम्य दृश्य आपण पाहतोय। महाबळेश्वर मधली ही दृश्य आपण बघत आहोत। पश्चिम घाटाच्या कुशीत विसावलेलं, धुक्याच्या दुलईत लपलेलं आणि पावसाच्या सरींनी सजलेलं एक नयनरम्य ठिकाण म्हणजेच महाबळेश्वर। इथं येताच नुसतं हवामान नाही तर मनाचं वातावरण देखील बदलून जात असतं। गडचिरोलीच्या गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत, त्यामुळे नदी काठावरील सगळ्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देखील दिला जातोय। गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे हे उघडण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिलेली आहे, त्यामुळे आता नदीकाठी जे लोक राहतात त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील प्रशासनाकडून दिल्या जात आहेत।